सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या. हो, आज माझी मैफिल सुनी सुनी आहे. 1 महिना झाला घरात मैफिलच होती जणू. पण आज ती सुनी सुनी झाली आहे. ती लगबग, तो आवाज, एकमेकांना दिलेली सततची साथ, सादाला लगेच मिळालेला प्रतिसाद, कधी कधी माणूसही माणसाला देत नाही असा, सतत मी अनुभवत राहिले. आयुष्यात ना आनंदाचे क्षण येत असतात, जात असतात. असताना मात्र ते वेचायचे असतात, मनात साठवायचे असतात, भरभरून जगायचे असतात. त्यात कुठलीही कंजूसी मात्र करायची नाही, हा माझा मीच घातलेला नियम आहे. दारातल्या आंब्याला पहिल्यांदा यावर्षी आंब्याचा मोहर बघितला आणि माझ्या आनंदाला पारावर नाही राहिला. आंब्याच्या झाडाला मिठी मारत त्यांनी दिलेल्या सुखानुभूतीला माझ्याकडून असलेली कृतज्ञताच होती ती. तसंच घरात आधी 2 बाळंतपणं करून गेलेली चिऊताई 2 वर्षांनी पुन्हा घरात आली आणि तिला घरात बघून पुन्हा आनंदाची पुनरावृत्ती झाली. जणू हरवलेल्या गावावरून आनंदाची शिदोरीच माझ्यासाठी कोणी घेऊन आलंय असा बेहद आनंद मला झाला. आले तर आले, ते दोघे जोडीने आले. घरभर खूप फिरले. चिवचिवाटाने घरसुद्धा प्रफुल्लित झालं. त्याच दिवशी काडीकाडी करून एक सुरक्षित घरटं दोघांनी मिळून सिलिंगच्या एका फटीत उभारलं. घर उभारताना खरोखरच आपली जशी दमछाक होते तशीच त्या दोघांची होताना मी पाहिली. संसार दोघांचा असतो हे त्यांच्यातही प्रचलित असावं बहुधा. किंबहुना हा वादा निभावण्याची रसम त्यांच्या 7 फेऱ्यात त्यांनीही घेतली असावी. खूप शिकावं त्यांच्याकडून. एक एक काडी जमा करताना त्यांनी दाखवलेलं सातत्य, दिवसभर काम करून पुन्हा रात्री घराबाहेर पडणं, पहाटे पुन्हा घरात यायची त्यांची घाई, प्रतीक्षा करत राहणं त्यांच्याकडून शिकावं. जोपर्यंत मी खिडकी उघडत नाही तोपर्यंत माझी वाट पाहणं. वाट पाहावी लागली म्हणून कुठलीही अदळअपट नाही, कुठला राग नाही, कुठे अहंकार दुखावले गेल्याची भावना नाही. साधं सरळ, तू देशील तेव्हा त्या संधीचं सोनं करू, हीच भावना त्यांची. का शिकू नये आपण हे सारं? म्हणूनच मी पहाटे उठल्या उठल्या पहिली खिडकी उघडायची. जणू गुड मॉर्निंग, थँक्यू म्हणत दोघे प्रवेश करायचे. 1.5 दिवसात घरटं तयार पण झालं. पुढच्या 4-5 दिवसात अंडी दिली बहुतेक त्यांनी. समय सबसे किमती बात है, हे जीवन सत्य माहिती असलेले जणू ते दोघे. मग चिमणीचं अंडं दिल्यानंतर काही दिवसांनी रात्रीचं तिचं घरात राहणं, पत्नीचं आईत रूपांतर होताना सगळ्या भावना देखील आपोआप येत असतात न बोलावता. सगळं सहजच. मग चिमणा पुन्हा पहाटे कधी घरात जायची संधी मिळते का या प्रतीक्षेत त्याचं बाहेर वाट बघणं. आणि एक दिवस चक्क घरात आधीच बसलेल्या चिमणीची विरहवेदना सहन न झालेल्या चिमण्याने आल्या आल्या चिमणीची पापी घेतली. आणि अरे बापरे, इथेही लाड असतात की बायकोचे. मनवणं असतं, कोडकौतुक इथेही चालतं, हे बघून मज्जाच वाटली मला. नंतर चिमण्याच्या पाठीवर बसून चिवताईने स्वतःचेच लाड त्याच्याकडून करून घेणं, रात्रीच्या राहिलेल्या गप्पा चिवचिव करून सांगणं, किती मस्त होते ते क्षण. एक दिवस पेढे वाटू की काय असा आनंद मला झाला, कारण छोट्या छोट्या पिल्लांचा आवाज घरात चैतन्याची मोहर देऊन गेला. मीही त्यांच्या आनंदाची भागीदार झाले. त्यांचे आनंदाचे क्षण कधी माझे होऊन गेले हे माझे मलाच कळाले नाही. आता चिवताईत 10 हत्तीचं बळ आलं. काय करू काय नको अशी लगबग तिची होऊ लागली. माझ्या बाळांना काय खाऊ घालू काय नको म्हणून आरामाला बासणात गुंडाळून सज्ज झाली ती. आईची सगळी कर्तव्य पुरेपूर निभावायला. आई कधी कुठे कमी पडते का हो? तिच्या एवढी परिपूर्ण परिभाषा कशाचीच नसावी. तिने तोंडात काहीतरी खाऊ घेऊन आल्याची चाहूल लागली की पिल्लं आई आली म्हणून जोरात ओरडत असावी असं वाटायचं. कारण आई म्हणजे काळजी, खंबीर साथ, निश्वास, भरोसा, पिल्लांसाठी त्यांचं असलेलं सगळं जग. रोज घरात येताना तिच्या तोंडातला तो कचरा पडणं, तिचं दिवसातून कितीतरी वेळा घरात शी करणं, ये जा करण्यासाठी रात्रभर खिडकीची काच उघडी ठेवणं, आणि मुख्य म्हणजे घरातला सिलिंग फॅन या उकाड्यात मी बंद ठेवला. उडताना घाईघाईत त्यांना भान राहिलं नसतं आणि अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी असं झालं असतं. म्हणून मी टेबल फॅन आणला. आता सारखंच त्यांना आत बाहेर करावं लागणार होतं दोघांना. या सगळ्याला सहकार्य करायचं मी ठरवलं.
कुछ पाने के लिए कुछ खोना भी पडता है. हो, मग या सगळ्यात मलाही मिळणार होतंच की सुख, आनंद, ज्यासाठी माणूस किती शोधत राहतो. तेच सुख आज माझ्या दारी चालून आलं होतं. मग का उपभोग घेऊ नये मीही? मी बाहेर अंगणात रोज ठेवलेला खाऊ पिल्लांना आणून ती भरवायची. किती सुखद होतं सगळंच. पिल्लांना आता ताकद येऊ लागली. ती बाहेर डोकावू लागली. त्यातील एक पिल्लू जरा जास्तच हुशार होतं म्हणावं, कारण त्याने एक उडी घेतली. सगळंच खाली त्याला नवनवीन दिसू लागलं. सैरभैर झालं ते. एकाच जागेवर 3-3, 4-4 तास बसू लागलं. 2 पिल्लं वरच राहिली. आता आईची अजून दमछाक होऊ लागली. त्या दोघांसाठी वरती चिमणचारा घेऊन जायचं आणि या खालच्याला शोधून त्यालाही भरवायचं. तिची ती धडपड बघून माझ्यातल्या मातृत्वाने तिच्यातल्या मातृत्वाला एक कडकडीत सलाम ठोकला. खरोखर आई म्हणून ती पूर्ण उतरली होती. बाप म्हणून चिमणा देखील त्यांची कर्तव्य पूर्ण करत होता. सारखा चारा आणून भरवत होता. त्या खाली असलेल्या पिल्ल्याला चिमणी आणि चिमणा उडायला शिकू लागली. छोटी छोटी उंची कशी गाठायची असं खूप वेळा ते दाखवत राहिले. पिल्लू 10 वेळा सांगितल्यावर 1 वेळा प्रयत्न करत होतं, कारण त्याच्या पंखात तेवढं बळ नव्हतं. आणि त्यांची ही प्रात्यक्षिकं बघू देत होते ते मला न बिचकता. जणू माझी आणि त्यांची गट्टीच होती की काय. बघ मी कशी शिकवते माझ्या बाळाला, असा चिवताईचा भाव असावा बहुतेक. 2 दिवस पिल्लू घरातल्या घरात फिरत राहिलं. कधी डायनिंग टेबलवर, कधी सोफ्यावर, कधी जिन्यावर, कधी किचन ओट्यावर. सगळीकडे फिरून झाल्यावर मग किचनच्या त्या खिडकीत जाऊन ते बसलं. खूप वेळ बसलं. मग मी त्याला ती खिडकी उघडू दिली, कारण बिदाईचा क्षण आला होता. एवढीच सफर होती त्याची आणि माझी. त्यालाही फिरायचं होतं, गगनभरारी घ्यायची होती. आईला देखील त्याला त्याच्या पायावर उभं करायचं होतं. मग हा मोहाचा क्षण आपल्याला पार करायला हवा. ही साथ कशी टिकेल जन्मभर? ज्याला त्याला ज्याचं त्याचं विश्व बनवायचं असतं. हात सोडावा लागतो तरच नवा धरता येतो. माझंही बाळ असाच एक नवीन हात धरेल तेव्हा मलाही असाच सोडावा लागेल, हा विचार हृदयात तरळून गेला आणि डोळे पाणावले. जब आँख में आंसू हो तो कारण हृदय को पूछना पडता है. आपल्याला फक्त सोडणं जमता आलं पाहिजे. सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे. पुन्हा पुन्हा भास होत आहे तुझे हसू आरशात आहे. चिवताई, सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे.